नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, उंचीमध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. कारण आपल्याला पट्टी जोडायला नको आहे. रुंदी घेतली 2.5 इंच आणि उंची घेतली 5.5 इंच आणि रुंदी खालूनही घेतली 2.5 इंच आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर इथं जे आहे मी 1.5 इंच एक्स्ट्रा खाली वाढून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला कमरपट्टी जोडायचा ताण राहणार नाही. तर हे बघा, मी टक साहित्य अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे आणि नखाने थोडीशी मार्किंग करून घेणार आहे आणि टक साहित्य आपल्याला मारून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडचे टक्स आहेत मी त्याच पद्धतीने मारणार आहे. दुसराही टक्स आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचा आहे, जो आपण आधी घेतलेला आहे तो तसाच घ्यायचा आहे. आणि हा जो आहे एक आजीबाईचा ब्लाऊज आहे. कसं असतं, काही म्हणजे वयस्कर बायांना शोल्डर जे आहे ते मोठं लागतं. पुढचा गळा जो आहे तो खूप खोल नाही लागत, पाठीमागचा गळाही खोल नाही आवडत. तर अशा पद्धतीने आणि बाहीसुद्धा त्यांची खूप लांब असते. तर ह्या पद्धतीने जे संपूर्ण माप आहे ते आपलं आहे मी कटिंग करून घेतलेलं आहे. साधा ब्लाऊज आहे. तर हे बघा, मी एक्स्ट्रा जे आहे 1.5 इंच घेतलेला आहे उंचीमध्ये, पाहू शकता तुम्ही. आणि मग आपल्याला पाव इंचावर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला 1 इंचावर पट्टी जी आहे ती डायरेक्ट फोल्डिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जो आपण कमरेला कमरपट्टी जोडतो साध्या ब्लाऊजला, तर ती जोडायची आपल्याला गरज पडत नाही. कारण का एक्स्ट्रा जर आपण 1.5 इंच घेतलेलं असलं तर आपल्याला कमरपट्टी जोडायचा ताण राहत नाही. अशा पद्धतीने बघा, मी जी कमरपट्टी आहे ती फोल्ड करून घेणार आहे. तर हा जो आहे आपला बॅक साईडचा पार्ट आहे, आता हा झालेला आहे. बॅक साईडचा पार्ट हा आपला पूर्ण झाला. आता आपल्याला कटोरीला टक्स मारायचा आहे. तर हे बघा, कटोरी आहे आपली, उभा टक्स आहे आपला 2.5 इंच आणि आडवा आहे 1.5 इंच. तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला कटोरीचा टक्स आहे तो मारून झालेला आहे. तिरकी टीप मारायची. दुसरी ही कटोरी आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायची आहे. तिलाही उभा टक्स आपल्याला 2.5 इंच आणि आडवा जो आहे तो घ्यायचा आहे 1.5 इंच. जे आहे आपले टक्स मारून झालेले आहेत. डबल एक एक टीप जी आहे ती आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो पुढचा जो भाग आहे तो आपल्या कटोरीला टक्स मारायचा तो झालेला आहे. पाहू शकता, साधा पीस आहे, तर असं म्हणजे खूप सिल्क पीस आहे. त्याच्यामुळं जो आहे कटोरीला टक्स मारल्यानंतर जे कटोरी फुलून दिसती ते सिल्क असल्यामुळं ती सारखी अशी अशी म्हणजे लूज पडती. तर आपण क्रॉसपट्टीही लगेच जोडून घेणार आहे. दुसरीही कटोरी आपल्याला त्याच पद्धतीने लगेच जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही कटोरी थोडीशी आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती थोडीशी वळून धरायची, म्हणजे पूर्ण आपली कटोरी आहे त्या क्रॉसपट्टीमध्ये व्यवस्थित बसणार आहे. तर दोन्हीला आपल्याला डबल डबल टिपा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने हा जो आहे आपला कटोरी भाग आहे तो झालेला आहे. आता आपल्याला योकपट्टी घ्यायची आहे. आपली योकपट्टी जी आहे ती आपण डबल काढलेली आहे. साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला योकपट्टी जी आहे ती डबलचीच काढायची असती. तर अस्तरचा असलं तर आपण सिंगल योकपट्टी काढली तरीही चालते. तर अशा पद्धतीने ही योकपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि हे बघा, हे झाले आपली एक साईड जोडून. आपल्याला परत ब्लाऊज जो आहे संपूर्ण फोल्ड करून घ्यायचा आणि मग आपली योकपट्टी जी आहे ती आपल्याला जॉईंट करायची आहे. म्हणजे आपला जो पुढचा भाग आहे तो कटोरी, क्रॉसपट्टी आणि योकपट्टी जी आहे ती आपली संपूर्ण जोडून झालेली आहे. आणि मग आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो आहे समोरील भाग आहे तो आपला झालेला आहे. आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी ही सुद्धा लगेचच करून घ्यायची आहे. तर हे बघा, मी जी आहे आयपट्टी करते, म्हणजे ह्यांच्या ब्लाऊजला जे आहे ते बटन आहेत. तर बटनासाठी आपल्याला आधी जे आपण आयपट्टी आहे ती करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला
आपला चांगला अर्धा इंच पट्टी जी आहे आपण जोडून घेतलेली आहे. तर बघा अर्धा इंच पट्टी थोडी बाहेर काढून घ्यायची आणि मग आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर आपल्याला हुक पट्टी ही लगेचच जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा जो आहे पुढील भाग झालेला आहे. आता आपण हुकपट्टी ही लगेचच जोडून घेणार आहोत. हुकपट्टीला आपल्याला आधी जॉईंट देऊन घ्यायचा आहे, कारण का हुकपट्टीला आपल्याला कपडा जो आहे तो कमी पडतोय. आणि तिलाही फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हुकपट्टी जी आहे ती आपल्याला जॉईन करून घ्यायची. हुकपट्टीला आपण एक सरळ टीप मारून घ्यायची आणि मग आपल्याला वरतून एक दाब टीप मारायची आहे. अशा पद्धतीने परत एक टीप मारून घ्यायची आणि हुकपट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून सरळ टीप जी आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली आयपट्टी आणि हुकपट्टी झालेली आहे. तर आपल्याला गळा जो किती घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मी 8.5 इंचाचा जो आहे तो गळा घेतलेला आहे. दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे 8.25 इंचावर. गळ्याला गोल शेप देऊन आणि तोही आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आपले दोन्ही गळे ते झालेले आहेत. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत ब्लाऊजचे. शोल्डरला आपल्याला तिरकी टीप मारायची आहे. दोन्ही साईड आपलं शोल्डर ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे. तिरक्या तिरक्या टिपा ज्या आहेत त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. आणि लगेचच आपल्याला शोल्डर जे आहे दोन्ही शोल्डर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आपलं कुठं जे कमी जास्त आहे ते बघून घ्यायचं. जिथं आपलं कमी जास्त असेल तिथं आपल्याला थोडंसं जे शोल्डरला वाटलं आपल्याला जर कमी जास्त आहे तर आपण थोडंसं कट लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला शोल्डरचा जो कट आहे तो लावून झालेला आहे. तर पाहू शकता हा जो पुढचा भाग झाला तयार. आता आपल्याला बाही आहे, तर आपल्याला बाही जी आहे आधी 1/2 इंचावर फोल्ड करून घ्यायची आहे. कारण का आपली साधी बाही आहे, तर साध्या बाहीमध्ये आपल्याला कोणी 1.5 घेतं तर कोणी 2 घेतं. तर आपण जे आहे ते 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे साध्या बाहीमध्ये. तर आपल्याला फोल्ड करण्यासाठी आधी 1/2 इंचावर एक टीप मारून घ्यायची आणि मग आपला जी पट्टी आहे ती बाहीची हात शिलायची ती 1.5 इंचाची पट्टी आली पाहिजे. म्हणजे पट्टी थोडी ब्रॉड, म्हणजे जे म्हाताऱ्या बाया आहेत त्यांना जी हात शिलायची जी पट्टी आहे ती थोडीशी ब्रॉड लागते. तर आपण ब्रॉड पट्टी येण्यासाठी आपल्याला 2 इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे बाहीमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्या बाहीला सुद्धा 1/2 इंच टीप देऊन आणि सरळ 1.5 इंचावर एक टीप देऊन टीप मारून संपूर्ण झालेली आहे. आता आपण जो बाही आहे ती मध्य सेंटरला कट करून आणि मध्य सेंटर जो आहे आपल्या बाहीचा काढून घ्यायचा आहे. दोन्ही साईड आपल्याला त्याच पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटरवर आपली बाही ठेवून आणि मग आपल्याला आपली बाही जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. इथं जो आहे तो मध्य सेंटर काढून घेतला आणि खोल बाजू आहे ती आपली पुढून आली पाहिजे आणि जी मोठी बाजू आहे ती आपली बॅक साईडला आली पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. जर आपण उलटपालट जर केलं तर आपला जो मोंढा आहे त्या मोंढ्यामध्येही आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे मोठी बाजू आहे ती बाहीची ती पाठीमागच्या साईडने घ्यायची आणि खोल बाजू आहे ती पुढील साईडने घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा बाहीसुद्धा आपली संपूर्ण आपली जॉईंट करून झालेली आहे. दुसरी ही बाही आपली ह्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे.
आपली जी आहे बाही जोडून झालेली आहे. तर आपण गोटसाठी पट्टी काढलेली आहे. तर आपला जो कपडा आहे तो तिरकस कट होणार नाही, त्याच्यामुळे मी सरळ पट्टी काढून घेतलेली आहे. तर सरळ पट्टीचाही गोट छान येतो. ते बघा अशा पद्धतीने मी जो कपडा फोल्ड करून घेतला आणि जी गोटला जी टीप आहे ती आपल्याला सरळ जे आहे संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहेत. संपूर्ण ब्लाऊजला आपल्याला ज्या आपण आहे याच पद्धतीने टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कोटही आपला एकदम छान येणार आहे आणि व्यवस्थित येणार आहे. फक्त टीप मारताना फक्त काळजी घ्यायची आहे. टीप जी आहे ती आपली गोटची ती एकसारखी आली पाहिजे, कमी जास्त नाही आली पाहिजे. कमी जास्त तर टीप आली तर आपला गोट जो आहे तो लहान मोठा होतो, कुठं बारीक होतो तर कुठं जाड होतो, म्हणजे आपल्या गोटलाही फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. गोट करायच्या फक्त 2 प्रकारचे आपण गोट करू शकतो. एक सरळ पट्टीचाही गोट काढू शकतो आणि एक क्रॉस पट्टीचाही, म्हणजे तिरकस कपडा कापून गोट काढू शकतो. तर मी दोन्ही पद्धतीने गोट केलेला आहे. तर हे बघा हा जो आहे आपला सरळ पट्टीचा गोट आहे आणि मी कालचा जो व्हिडिओ तयार केलेला होता वन टक्स ब्लाऊजचा, त्याच्यामध्ये बघा मी तिरकस पट्ट्या काढून आणि गोट केलेला आहे. तर गोट करायच्या 2 पद्धती आहेत, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगितलेल्या आहेत. आता आपण लगेचच आपल्या ब्लाऊजची फिटिंग पण करून घेणार आहोत. तर पाहू शकता बघा कमी जास्त आपलं उंचीमध्ये कुठंच नाही झालेलं आहे. तर एकसारखं दोन्ही साईड, बॅक साईड आणि फ्रंट साईड हा दोन्ही एकसारखा आला पाहिजे. मोंढ्यामध्ये पण हा जो जॉईंट होतो आपल्या बाहीचा तोही आपला एकसारखा आला पाहिजे. तिथंही आपल्याला कमी जास्त नाही झालं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर संपूर्ण आपल्या ब्लाऊजची जी आहे ती फिटिंग झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपला साधा ब्लाऊज आहे, पण साध्या ब्लाऊजला ही फिनिशिंग आपली छान आलेली आहे.
मोंढ्यामध्ये पण जॉईंट जो आहे तो एकसारखा आलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला काही अडचण असली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.